14 तारखेला त्या भागामध्ये आभाळ झाकाळू येणार आहे। 14 तारखेला जवळपास महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यांमध्ये आभाळ हे भरपूर पाहायला मिळणार आहे। पाऊस 15 काही ठिकाणी 16 ह्या 2 तारखेदरम्यानच आगमन करणार आहे। काळजी करू नका। आणि ह्या 3 दिवसांमध्ये म्हणजे 15, 16 आणि 17च्या संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पिकांना दिलासा देणारी कंडिशन आहे। यामध्ये काय वाहुणी मुसळधार मी सांगितलं नाहीये, पण जे पिकं कोमसतात सुकलेल्या पिकांना पेंडवणी काही ठिकाणी खूप चांगला काही ठिकाणी बऱ्यापैकी असा पाऊस या 2-3 दिवसात होणार आहे। सुरुवात 15लाच मुंबई पासून काही ठिकाणी पुणे परिसरामध्ये, नाशिकला 1-2 ठिकाणी, विदर्भात 1-2 ठिकाणी, अशा अनेक ठिकाणी 15ला सुरुवात होणार आहे। जो पाऊस या आठवड्याभरामध्ये बिलकुल नाही पडला जे उद्याच्या तारखेपर्यंत, तो पाऊस 15 आणि बऱ्याच ठिकाणी 16 तारखेपासून सुरुवात करणार आहे। ठीक आहे। आणि याच्यापेक्षाही जास्त परिसर घेण्याची जी काही प्रणाली आहे ती 17 तारखेला आहे। हे कालच्याही व्हिडिओ सांगितले, पहिल्यापासून सांगित आलोय बारीक सारीक। पाऊस सुद्धा याच्यामध्ये अनेक ठिकाणी होणार आहे। फक्त आता उद्याचा दिवस आडवा आहे। काही जिल्ह्यांना 15 तारीख आडवी, अन्यथा 15, 16 आणि 17 पर्यंत अनेक भागांमध्ये पाऊस होईल। 20 तारखेच्या किंवा 22 तारखेच्या आतमध्ये पाऊस होणारच नाहीये असं अनेकांचं मत आहे, अनेक मोठ्या संस्थेचं मत आहे। मग ह्या 20 तारखेच्या आतमध्ये आणि 15, 16 पासून ते 17, 18 पर्यंत अनेक भाग त्यांची तारीख येण्यापर्यंत व्यापले जातील, अशा पद्धतीची सिस्टम आहे। मित्रांनो, आपल्याकडे महाराष्ट्रात एक प्रथा आहे, एखाद्याचं दुःख खूप मोठं असलं तरी त्या काळापुरतं ते लपवावं लागतं, म्हणजे मेलेला माणूस सुद्धा झाकून ठेवावं लागतं, एवढा दिलासा द्यावा लागतो। पण त्याच्यामध्ये काही विचित्र लोक, खूप भयानक परिस्थिती, अटॅक यायची वेळ आली शेतकऱ्यांना, दिलासा तर एकही देत नाही। आणि बघा, मी फक्त तुमचं मत जे टेन्शन आहे हे कमी करण्यापुरतं बोलत नाहीये। उद्याच तुम्हाला, आज बीड असेल, अनेक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आभाळ पाहायला सुद्धा मिळालं नाहीये। हे 14 जुलैला भरभक्कम शिराळा सुद्धा पडणार आहे, अकोल्याला पडणार आहे, जळगावला पडणार आहे, छत्रपती संभाजीनगरला सावलीसारखा आभाळ येणार आहे, नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, खानदेश विदर्भातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी आभाळांची गर्दी वाढणार आहे 14 जुलैला, ज्यामध्ये आज 13 जुलैला काही नव्हतं। मग 15 तारखेचा जो बुधवारचा आपण पाऊस सांगतोय हा कुठे कुठे असणार आहे हे लक्षपूर्वक पहिले ऐका। कोकण किनारपट्टी, मुंबईसह पुण्याच्या, साताऱ्याच्या काही भागांमध्ये हा पाऊस असणार आहे। अहिल्यानगरमध्ये मोजक्या ठिकाणी, बीडला मोजक्या ठिकाणी, जालन्याला मोजक्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरच्या भागांमध्ये आहे, भोकरदन, जाफराबाद मोजक्या ठिकाणी, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, थोडंफार सांगली, सोलापूरलाही काही ठिकाणी आहे। पण सुरुवात मात्र 15 आणि 16ला बऱ्यापैकी ही होणार म्हणजे होणार आहे। जे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल नाही कुठं पाऊस पडला कुठं नाही, ते तुमच्या मोबाईलमध्ये ह्या 15 आणि 16लाच पाहायला मिळतील। आणि 17ला तर खूप जबरदस्त आहे। मी तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या ह्या 3 तारखा पूर्ण होईपर्यंत रिप्लाय देणार नाहीये, 15, 16 आणि 17। मग 18 तारखेला विचारेन की पाऊस झाला का नाही झाला म्हणून। आणि ह्या चॅलेंजवरती अनेक जण अंदाज पण सोडणार आहेत, बघूयात कधी सोडतायत ते। होणार म्हणजे होणार पाऊस। आणि विषय असा आहे की 15चा पाऊस थोडा आहे, 16चा आणखीन बरा आहे, आणि 17ला तर खूपच चांगला आहे। म्हणजे आता अनेक जणांचे पिकं हे कांड्यावरती आलेत, पण ज्यांना ज्यांना अतितीव्र ऊन आज राहिले त्याच भागात उद्या आभाळ चांगलं दर्शन देणार आहे। तुम्ही 14 जुलैला हा जर व्हिडिओ पाहिला माझा, जो आज मी 13 जुलैला हा बनवतोय, तुम्ही नक्की कमेंट कराल। तर आता लक्षपूर्वक ऐका, बुधवारी कुठल्या कुठल्या भागांमध्ये कोणत्या कोणत्या वेळेला पाऊस होईल। मुंबईसह कोकण किनारपट्टीला संध्याकाळच्या दिवस मावळत्या 4-5 वाजेपर्यंत पाऊस हजेरी करेल। त्याचबरोबर जळगावला तुरळक ठिकाणी, धुळ्याला, नंदुरबारला मोजक्या ठिकाणी का होईना, चिखली, भोकरदन, जाफराबादमध्ये 10-5 भागांमध्ये अपवाद आहेत, बीडला आहे, सोलापूर, पंढरपूर परिसरात काही ठिकाणी आहे, अहिल्यानगरमध्ये पण काही ठिकाणी आहे। विदर्भाला मात्र एक दिवस लेट घेईल, पण याच 15 तारखेच्या संध्याकाळ का होईना अकोल्यामध्ये आणि बुलढाण्याच्या मोजक्या भागांमध्ये पडेल। ठीक आहे। तर मग दुसऱ्या दिवशी गुरुवारी म्हणजे 16 जुलैला हा पाऊस नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये, वाशिममध्ये काही भागांमध्ये, हिंगोलीमध्ये, जिंतूर पट्ट्यामध्ये काही ठिकाणी, बीड जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 16 तारखेला थोडा वाढून पाऊस येणार आहे।
आणि जे भाग बिलकुल घेतले नव्हते त्या भागामध्ये काही ठिकाणी बरा देखील पडणार आहे. पहिल्या दिवसाचा पाऊस आहे, आपण दिलासा सांगतोय 17 तारखेपर्यंत, म्हणजे जे सुकते ना आपला माल, याला फक्त हा आधार आहे 16 तारखेपर्यंतचा. आणि याच्यामध्ये असं नाही की सांगली पण आहे, सोलापूर पण आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, सर्वदूर 100% भाग हे 2 दिवस घेणार नाहीये. पण पाऊस मात्र ह्या 2च दिवसात सुरू होणार आहे. पण मग आभाळ राहील, शितोडे राहील, बुरबुर राहील, सटकार राहील, फटकारे राहतील. म्हणजे एक वातावरण असं आहे की ह्या 16 तारखेपासून तर पिकं सुकणार नाहीत असं वातावरण असणार आहे. 17 तारखेला तर मग पाणीच होऊन जाईल, जिथे खूप कमी आहे, जिथे झडीसारखं का होईना, पण हे जे जळायला लागलंय याला ह्या 3 दिवसामध्ये आधार मिळेल. 1 तारीख आहे 15 सुरुवात करणारी, 16 बऱ्यापैकी सुरुवात करणारी, पण ह्या 2 दिवसाच्या तारखेमध्ये तुम्हाला टेन्शन वाढत जाईल. आमचा काऊन भाग घेतला नाही, भाग सोडणार आहे 2 दिवस. 17 मध्ये भाग सोडणार नाही, सगळे भाग तो घेणार आहे. पण ह्या 3 दिवसामध्ये नाकावर टिचून पाऊस मात्र दाखवणारच आहे. दुसरे आणि बघा, लाखोने व्ह्यूअर्स आहेत, करोडोने लोक मला पाहतात. शेवटी माझ्या पण इज्जतीचा प्रश्न आहे. नुसतं पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ बनवत नाही, हे तुम्हाला वारंवार माहिती आहे. आणि कमवायचेच असते तर भरमसाठ जाहिरात घेऊन पैसे कमवले असते. इतक्याच्या वरती विश्वास मी तुम्हाला देणार नाहीये. परत तेच कमेंटमध्ये काही 4-5 नमुने असतात की असं झालं तसं झालं, येणार नाही, IMD सांगते. मग तू IMDच्याच भरोशावर शेती करणार. ज्यांनी सुपर आलेलं सांगितलंय ना त्यांनी पेरलं नाही का? ज्यांनी सुपर आलेलं सांगितलं, 1972चा दुष्काळ सांगितलाय, सोपा साधा प्रश्न आहे, त्यांनी शेती पेरली नाही का? रिकामीच ठेवली? याकडे फोकस करा. दुष्काळ सांगण्यास सुद्धा पेरून बसलेत, खतं टाकून बसलेत, फवारणी सुद्धा चालू आहे त्यांची सुद्धा. हे बघा, गुरुवारपर्यंत खानदेशमध्ये, विदर्भामध्ये आणि मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्र अनेक भागांमध्ये पाऊस सुरू होईल. आणि शुक्रवारपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, म्हणजेच जवळपास राज्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंत पाऊस सुरू होईल. म्हणजे बघा, 15-16 सुरुवात होणार आहे आणि 17 पर्यंत पाऊस महाराष्ट्रात सर्वत्र पडणार आहे. तिथून पुढे हा वाढतच जाईल. 18ला वाढणार, 19ला वाढणार, यांच्या 22 तारखेपर्यंत सगळी ठिकाणी पाऊस होणार. आणि जवळपास महाराष्ट्राच्या येणाऱ्या 25-26 तारखेपर्यंत विहिरीला सुद्धा काही ना काहीतरी पाणी वाढल्याशिवाय राहणार नाहीये. अशी प्रणाली महाराष्ट्रात विकसित होते. आणि तुम्हाला सुद्धा अनेक वेळेस माहिती आहे की पंढरपूरची यात्रा मागे फेरीपर्यंत चांगला पाऊस पडत नसतो विहिरीला पाण्यासारखा, आणि यंदाही तसंच आहे. पण हे जे काही मालक करपतात त्या देवालाच दया आहे. त्यामुळे ह्या 2-3 दिवसामध्ये पाऊस सुरू होतोय. 14 पासून वातावरण पूर्णपणे बदलतंय. ढगाळ, शितुळे, सातुळे, ज्या मालाला आवश्यकता आहे कमीत कमी बुरबुर पावसाची, किंवा वातावरण जरी पावसात बनलं तरी माल सुकत नाही, अशा प्रकारची सिस्टम 15 पासून सुरुवात करते. मग ती संध्याकाळी सुरुवात करेल किंवा दुपारा सुरुवात करेल, पण सुरुवात करणार आहे. आणि 16 तारखेला अनेक ठिकाणी सुरुवात करेल. 17 पर्यंत सगळे भाग होतील. ठीक आहे, आता एक एक जिल्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. 17 तारखेला सुद्धा 15चं समजलंय तुम्हाला, पूर्ण वातावरण बनणार आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीला अहिल्यानगरपर्यंत पहिल्या दिवशी मजरा आहे. बीड वगैरे भाग तो हळूहळू घेतोय. 16ला हा पाऊस नांदेड पट्ट्यामध्ये 16 तारखेचा सांगतोय. परत तुम्ही 3 दिवस कमेंटच करायचे नाहीत मला, 17ला कमेंट करायचे आहे संध्याकाळी. नांदेड, परभणी, वाशिम, त्याचबरोबर जळगाव, बुलढाणा, छाप्राबाद, भोकरदन, जालना, अंबड पट्टे हे सुद्धा आहेत. सोलापूर, लातूर, धाराशिव पट्टा सुद्धा 16 तारखेला आहे. आणि सर्वाधिक जास्त व्याप्ती, आणि हा कमी दाबाचा पट्टा मंगळुरू ते मुंबईपर्यंत मोठा आहे. हा वाढतच जाईल, 17ला आणखीन वाढणार आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, शहादा हे 2 दिवस लेट आहे. खानदेश पहिल्या दिवशी थोडा थोडा पडेल. जास्त घेण्याची जी काही संख्या आहे नंदुरबार, खानदेशला, धुळ्याला, ही 17 तारखेपासून सुरू होते. मग दुपारा किंवा संध्याकाळपर्यंत सुरू होईल. हुबळी, कर्नाटक, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, अकोला, अमरावती, हिंगोलीसह 17 तारीख ही सगळा भाग व्यापणार आहे. 15 आणि 16ला सुरुवात झालेली कंडिशन ही 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंत नांदेड, परभणीसह अनेक भागांमध्ये आपला प्रभाव टाकणार आहे. त्याचबरोबर मग 18 मोठीच आहे, ती सुद्धा वाढणार आहे. आता तुम्हाला 15-16 पासून सांगितलंय, हे पुढे पुढे वाढत जाणार आहे. भलेही याच्यात 20 तारखेपर्यंत कुठे पाणी नाही साचलं तरी घोर नाही, पण पिकांना मात्र तो हिरवागार काढणारी कंडिशन ही चालू होणार म्हणजे होणार आहे. 19 तारखेपर्यंत याची व्याप्ती अशीच वाढत जाईल, 20-22 पर्यंत वाढेल. आणि शेवटच्या कालखंडामध्ये म्हणजे 24, 25, 26च्या दरम्यान विहिरीला पाण्याचा स्रोत वाढेल असा पाऊस मजबूत पुढच्या काळामध्ये आहे. पैठणच्या तळ्याची जायकवाडीची आवक सुद्धा येणाऱ्या 23-24च्या पावसाने वाढायला सुरुवात होणार आहे नाशिक क्षेत्रात.
आता या काळातला लातूर जिल्ह्यासाठी काय रिपोर्ट आहे ते देखील पाहूयात, कारण की सगळ्यात कमी आणि वंचित राहिलेला जो काही भाग आहे, पहिल्या 15 दिवसाचा पाऊस या भागाकडे पोहोचेल अशी शक्यता कमी आहे, पण 16 तारखेचा पाऊस या भागापर्यंत पोहोचेल. लातूरच्या पालम उदगीर भागांमध्ये काही ठिकाणी 16 तारखेला, त्याचबरोबर केज अंबाजोगाई परिसरात आहे, मांजर सुंबापट्टा वरचा भाग देखील आहे. 17 तारखेला मात्र हा भाग बऱ्याच ठिकाणी घेईल. 15ला तुरळक, 17ला 16ला अनेक आणि 17ला बऱ्याच ठिकाणी. म्हणजे सांगतोय मी तुम्हाला की ह्या 3 दिवसामध्ये सगळे भाग घेईल. आणि उद्या 14 तारखेला वातावरण हे आज जसं भकास होतंय याच्यामध्ये 3 ते 4 पट बदल उद्यापासून येईल. उद्या पावसाची शक्यता नाहीये 14 तारखेला, पण 15-16 पासून सुरुवात होऊन अवघ्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये हा पाऊस चालू होईल. एवढं सांगण्यासाठी हा लाईव्ह घेतलाय. उद्या पण लाईव्ह घेऊयात, कमेंट त्यामध्ये घेऊयात. जय शिवराय.